ओके. नमस्कार मंडळी. आजच्या ह्या आठवड्याच्या आपल्या पॉडकास्टमध्ये निवडक उद्यमीच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज अजून एक विषय आपण मागच्या पॉडकास्टमध्ये त्याचं सुतोवाच केलंच होतं. त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर तत्पूर्वी थोडक्यात निवडक उद्यमी बद्दल अ, काय आहे निवडक उद्यमी? तर हा एक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे आणि प्रिडॉमिनंटली बिझनेस ह्या विषयाला डेडिकेटेड असा व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. आणि मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही अशी जी काही परिस्थिती आहे, त्याला उद्देशून किंवा त्याला बदलण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, ह्या मुख्य हेतूने निवडक उद्यमीची 11 डिसेंबर 2019 रोजी स्थापना झाली. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत निवडक उद्यमीचे. ब्लॉग आहे, साईट आहे, व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे, वगैरे वगैरे. आणि दर शुक्रवारी एक झूम मीटिंग व्हायची सभासद मंडळींची. त्याचं थोडंसं व्यापक स्वरूप म्हणून आम्ही आता पॉडकास्ट करतो. तर कंटेंट क्रिएट केल्यानंतर तो जास्तीत जास्त लोकांना कॉपी पेस्ट करून पोहोचवता येतो. अधिक व्यापक स्वरूप करण्या हेतू हा बदल आहे. व्हॉट्सॲप वरील ज्या चर्चा असतात त्याच्यातूनच नवीन प्रश्न प्रेरणा उभ्या राहतात आणि तोच म्हणजे जे बर्निंग सब्जेक्ट किंवा करंट अफेअर अशा मधलं जे काय आहे ते विषय आम्ही इथे घेत असतो. त्याच्याच बरोबर आम्ही उदयोन्मुख बिझनेस ओनर्ससाठी आम्ही एक समुपदेशनची ही एक आम्ही सुरू केलं आहे. आणि अगदी काही फार रॉकेट सायन्स नाही, पण सुरुवातीच्या काळात अगदीच काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या माहीत नसतात आणि मग ते नमनालाच घडाभर तेल नको म्हणून एक मार्गदर्शन आम्ही करतो. त्याच्यामध्ये एखादं सेशन विनामूल्य असतं. तुम्ही जर व्हॉट्सॲप हा जो आमचा प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात असतो, तिथे जर त्या ग्रुपची मात्र मेंबरशिप फ्री आहे, 3540 रुपये. आणि तुम्ही त्या ग्रुपवरती असाल तर मग तुम्हाला ते समुपदेशन वगैरे ते सगळं त्याच्यातच आलं. मागच्या ह्याला आपण पॉडकास्टला आपण स्पर्धा ह्या विषयामुळे स्टार्टअप फेल होण्याचं एक वन ऑफ द रिझन स्पर्धा असा आहे त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. त्याच्यात सुरुवातीला अजून थोडस मागे एक पाऊल जायचं तर व्यवसाय सुरू करताना स्वतः किंवा घेऊ शकता ह्याच्याबद्दल पण बरीच अनभिन्नता आहे. तर सौमित्र सर आज त्याच्याबद्दल जरा आपल्याला व्यवस्थित माहिती देतील. तर ओव्हर टू यू सौमित्र सर. थँक्यू. थँक्यू. आपण थोडंसं गेल्या वेळेचं कंटिन्युएशन मध्ये सुद्धा बोलूया. कारण लास्ट टाइम आपण जे बोललो होतो की व्यवसाय करताना काय काय म्हणजे एका कॉलेजसाठी मी सेशन घेतलं, त्याच्यात मग सगळे ओव्हा पाऊस झाला सब्जेक्टचा. आणि आपोआपच माझा एक आठवड्यावर अभ्यास पण झाला की कसं रिवाईज करतील. तर त्याच्यात पहिलं आपण असं काढलं तर उलटे आपण प्रवास सुरू केला होता की सगळ्यात पहिलं हे काय म्हणजे वाय बिझनेस फेल, असं आपण थोडंसं विचार केला होता. आणि त्यातलं पहिलं असं ओव्हरऑल करताना 4-5 सूत्र सापडले. त्यातलं पहिलं सापडलं की फिअर्स कॉम्पिटिशन. तर त्याच्याबद्दल आपण बरंच बोललोय. तर माझी रिक्वेस्ट आहे लोकांना की वर कार्ड तुम्हाला दिसेल, त्या कार्डमध्ये गेल्या व्हिडिओची लिंक आहे पॉडकास्टची. तर हो त्यात तुम्ही हो. जरूर बघा. आणि त्यातनं तुम्हाला काही वाटले मुद्दे तर आम्हाला विचारा. मी हो. असं नाही म्हणणार की तुम्ही अभिप्राय द्या असं. छान वाटलं तर जरूर सांगा. परंतु त्याच्याही पेक्षा पलीकडे खोलात जाऊन जर काही विचारलं तर तुम्ही किंवा काही मांडलं तर आम्हाला जास्ती हो. आवडेल. आणि निशांत तसं म्हणतो तसं नेहमी की तुम्ही जर आमचा काय बुद्धिभेद करू शकले तर वी रिअली वेल. तर निवडकचा आत्माच हा आहे. तर त्यामुळे त्याच्यातला पुढचा जो भाग आला होता ना, तो तुम्हाला मी जस्ट आता स्लाइड शेअर करतो. म्हणजे आपल्याला क्लिअर विषय होईल तो. तो पण एकच मिनिट. स्लाइड दिसते ना निशांत? दिसते. हां. तर हा ऍक्च्युली दाखवतो तुम्हाला, जस्ट गेल्या वेळेचा विषय दाखवतो. फिअर्स कॉम्पिटिशनचा जो विषय आहे ना, हा आपण बोललो आम्ही तेव्हा. आणि त्याच्यातनं एक सेकंड मुद्दा असा होता, आम्ही जे एक 4-5 मुद्दे मांडले, ते 4-5 मुद्द्यांमध्ये तुम्हाला दाखवतो की हे आपण 5 मुद्दे घेणार होतो आलटून पालटून. तर पहिला आपण जो घेतला होता तो होता फिअर्स कॉम्पिटिशन. हा पहिला आपण घेतला.
आणि लिमिटेड ऍक्सेस टू फंडिंग असं म्हटलंय. अं, तर यांनी पण म्हणजे व्यवसाय फेल का होतो की पैसे कमी पडतात असं होतं त्याच्यामुळे. आणि एकंदरीतच या क्षेत्रात असलेली माहितीची कमतरता. आम्ही परवाच एक ठिकाणी गेलो होतो. स्टार्टअपचं एक हे होतं. एक मिनिट ऍडजस्ट करतो कॅब. स्टार्टअपचं बरोबर. एक ठिकाणी बोलायला आलो त्या व्यक्ती. तर ती इतक्या त्या जार्गन टर्म्स वापरत होती ना. कॅक म्हणून. कॅक म्हणजे काय आता म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किंवा FCR काहीतरी फर्स्ट टाइम काहीतरी समथिंग असे बरेच त्याच्यात. फर्स्ट कॉल रेझोल्युशन. तर तर काय काय मला माहिती आहेत काय काय नाही माहिती बरं का. तर ही गोष्ट खरी आहे की काय काय आपण गडबडतो म्हणजे आपण जर नवीन असू या सगळ्या स्टार्टअपच्या स्पेसला एकंदरीत फंडिंग या प्रकारालाच आपण जर नौके असू काय आपल्याला माहिती नसेल किंवा एकच मिनिट जरा थोडंसं ऍडजस्ट होत नाही. ओके आता हम्म. ठीक आहे ना हे. हो हो हा. हो. तर त्या स्पेसला ऍडजस्ट माहिती नसेल आपल्याला तर आपलं हे नवीन असत सगळ्या गोष्टी. तर त्या गोष्टींकडे जाण्याकरता फंडिंग याच्यावरती आम्ही आज ठरवलं गेल्या वेळेस आम्ही ठरवलं होतं. गेल्या व्हिडिओत आम्ही सुतोवाच म्हणलं निशांत त्याप्रमाणे त्याचं सुतोवाच पण केलं होतं. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं आज बोलणार की फंडिंग चॅलेंज काय आहे. याच्या आधी एक सांगतो की माझं एका परवा माझी एक वर्गमैत्रीण आहे. तर तिच्याशी हे पण बोलणं चाललं होतं की अरे आपलं नक्की होतं काय आपलं की बाबा आपण कुठे कचरतो. की आपण विचारच करत नाही का मोठं स्वप्न पाहत नाही बरं असं काहीतरी समथिंग ऑफ दिस काइंड आमचं बोलणं चालू होतं बरंच. तर हे चालू असताना चाललं होतं की मग काय होतं बाबा की व्हॉट इज द रिझन काय आपलं अडकतंय कुठे काय असा आमचा विषय चालू होता. तर आपण टॅपच करत नाही मल्टिपल सोर्सेस असं मला लक्षात आलं पहिल्यांदा की म्हणजे काय की एक मराठी कविता आहे संदीप खरे ती छान आहे त्याने दिलं की कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते वाटा देती हाका तरीही पाऊल अडखळते कुठल्या शब्दासाठी माझी ओंजळ थरथरते मला माहितीच नाहीये व्हॉट इज हॅपनिंग काय व्हायला पाहिजे. मग बरंच मी मध्ये चेन्नईवरनं प्रवास करत येत होतो तेव्हा विचार मंथन विमानात बसून करत होतो. तर तेव्हा ते मला जाणवलं की अरे आपण हा खूप त्याचा विचार म्हणजे त्याला एकदम मोठं स्वरूप देऊन टाकतो काहीतरी फंडिंग ह्याने कुठनं पैसे आणले सुरू एवढं असं नसतं हे. हे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ऍक्च्युली. सरळ 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 की स्टेप बाय स्टेप प्रोसेस ब्रेकडाऊन केली. तर मला काय करायचं ते पहिलं धंदा पैशासाठी आपण सीए कडे जातो डायरेक्ट. आपलं काय होतं गव्हर्नमेंट एजन्सी डायरेक्ट आणून ठेवते की तुम्ही हे करा तर BYSC आम्ही करतो. मग ते म्हणतात काउन्सिलिंग करतात काउन्सिलिंगमध्ये ऍक्च्युली पर्पज काय आहे की फंडिंग मिळण्यासाठी काउन्सिलिंग नाहीये. तुमचा व्यवसाय बरोबर आहे की नाही त्याच्यात तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल तुमची ऊर्जा व्यवहार चालली की नाही आणि तुम्ही परत रिवाईज करून घेऊन या. दिस इज काउन्सिलिंग. पण हे बरेच वेळा काय होतं या गव्हर्नमेंट एजन्सीजना टार्गेट असतात बरं का देशात. तर हा. तुला माहिती आहे चांगलं टार्गेट असतं की एवढी लोन द्यायची आहे वाटायची. हम्म. मग ते काही काही करून तुमचं ते फक्त बघतात की तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही. दॅट्स इट आणि तुम्हाला फंडिंग करून टाकतात ते हे चेक करत नाहीत की तुम्ही एलिजिबल आहात का तुम्ही सगळं शिक्षण घेतलेत का तुम्ही कुठल्या गॅप्स तर राहिले नाही. त्याच्यामुळे थोडासा हा चॅलेंज निर्माण होतो ही एक महत्वाची स्टेप आहे खूप महत्वाची परफेक्ट की परफेक्ट. पहिले मी एलिजिबल आहे का म्हणजे माझं प्रपोजल माझी ऊर्जा वगैरे सगळं तर येईल त्या विषयावरती. पण म्हणजे हे आपण विचार करत नाही असं असं. हां आणि मी आता कन्क्लुजनला असं आलंय की एक 2 एक वर्ष 2-3 वर्ष बिझनेस स्वतःच्या त्याला बूट स्ट्रॅपिंग असं एक नाव आहे बूट स्ट्रॅपिंग. बूट स्ट्रॅपिंग म्हणजे काय स्वतः बूट झिजून पैसे उभे करणं आणि उभं करणं दॅट्स इट अजून काय असणार तुमचं. बूट स्ट्रॅपिंग करून स्वतः धंदा म्हणून बूटस्ट्रॅप कोणी म्हटलं की घाबरून जाऊ नका. तर बूटस्ट्रॅप मला वाटतं निशान तू हो मागे एकदा एक व्हिडिओ मध्ये घेतलं होतं ना रे हो. कोणाचं. किंबहुना मी तुम्हाला बोललो होतो सर, 1-1.5 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला तर मी गुगल केलं. बूट स्टॅपिंग या शब्दाचा अर्थच मला माहित हम्म. नव्हता. नाही नाही तू एक त्यामुळे आपण एक मागे निवडक वरती एक घेतलं घेतलं होतं. ना. घेतलं घेतलं. कोणाचं आहे ते काय मी मेजॉरिटीली सौरभ मुखर्जी आणि कुणाल शाह दोघांचं एकत्र करून घेतलं नाही नाही होतं. नाही एक आपण स्पेसिफिकली या सगळ्या जार्गन टर्म्स एक्सप्लेन करणारा व्हिडिओ आपण एक मीटिंग मध्ये शेअर केला होता. हम्म. सगळ्या काय जार्गन त्यांनी कशाचं? एक्सप्लेन केलंय काय काय आहे ते. हा हा. अं, तर मी तुला तो रिक्वेस्ट काय करतो मी शोधतो जरा. तर तू शोध आणि हम्म. हा व्हिडिओ पब्लिश व्हायच्या आधी माझ्याकडे त्याची लिंक पाठव. बरं चालेल. तर आपण ते कार्ड टाकू आणि खाली डिस्क्रिप्शन हो मध्ये पण हो टाकू हो मेन्शन हो करू. हो हो तर कार्ड पण असेल पण कार्ड कधी कधी काय होतं मोबाईलवरती उलट सुलट दिसतं ना वरती. हो हो ते हो कार्ड नसलं बरोबर तर खालती मित्रांनो खालती तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये हे जरूर लिंक पहा तुम्हाला हो त्याची
चालेल हे चालेल. आपण सप्लाय करूया, म्हणजे हो हो विल कम टू नो की हे हो जार्गन हो काय आहे बाबा. हो हं. हो तर हो. ह्या जार्गनमध्ये बूट स्ट्रॅपिंग हा प्रकार जो आहे म्हणजे काय, स्वतः पाय झिजून जोडे झिजून आपलं काम करणे. थोडी त्यात अडचण होते. आमची पोरगी आता करते आवाजच, तर हम्म ती करते हे करते. आता 2 एक वर्षानंतर काय होतं, किंवा माझ्याकडे मग अजून एका बिझनेस, तुला लक्षात असेल की आपल्याकडे एक मी नाव नाही घेणार ते, पण ते साबण म्हणतो बघ त्या उद्योजिका. हम्म. तर त्यांना तर त्या माझ्याकडे मेंटरिंग घेत राहतात. तर ओके ओके. त्यांना खूप डिफिडन्स आला की अहो माझं 2-3 वर्ष झाली एवढाच टर्नओव्हर आहे, थोडासाच आहे. म्हटलं हम्म. अहो हेही नसं तोडके, तुम्हाला 2-3 वर्षात कळलं की मी काय करायचं आणि काय करू नको, हे तुम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे बरोबर. आता आपण योग्य मार्गावरती क्वांटिफायबल करता येईल. हा. तो योग्य स्टेज काय की तुम्ही 2-3 वर्ष स्वतःचे पैसे घालून किंवा कदाचित लॉस करून का होईल, पण तुम्हाला कळलेलं आहे की मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. नाव दिस इज द स्टेज. ह्याच्यानंतर तुमचा धंदा, तुम्ही मेंटर योग्य सोबत असेल तर तुमचा नक्की हा प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. मी मेंटर म्हणजे तुम्हाला परत सांगितलंय, निवडकमध्ये आम्ही एक संधी तुम्हाला देतोय की व्यवसाय करायच्या आधी तुम्ही इकडे या, आणि 1-1.5 वर्ष करताना तुम्ही ही मेंटरिंग, आम्ही फक्त व्हॉट्सअप म्हणजे आमच्या ग्रुपच्या फीच्या मोबदला फक्त हे करतोय. हा, 3,000 प्लस ₹540 GST, अशा याच्यात आम्ही फक्त करतोय. ती ही संधी मिळणार नाही, तुम्ही जरूर करून घ्या. हा, आय एम नॉट ट्राईंग टू मार्केट, बट आय एम ट्राईंग टू टेल यू की हे तुम्ही कुठे मिळणार नाही, तर हे जरूर घ्या. तर बूट स्ट्रॅपिंग करून तुम्ही धंदा केला नंतर आपल्याकडे कुठले कुठले सोर्सेस आहेत, मल्टिपल सोर्सेस आपल्याकडे. तर हे व्हीसी म्हटले मी. व्हीसीचा अर्थ निशांत तू सांगावा असं माझी इच्छा आहे. व्हीसी, एंजल्स आणि पुढची पण स्टेप आहे याच्यात. हा, इन्क्युबेटर. हो तर इफ यू कॅन टेल, तर थोडंसं एक्सप्लेन करून हो. सांग. व्हीसी म्हणजे एंजल इन्व्हेस्टर म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत आणि मी सौमित्र सरांच्या बिझनेसमध्ये पैसे लावले. मी एकटाच आहे. माझे पर्सनल पैसे मी ऍज अ भांडवल म्हणून त्यांना दिलं. आणि व्हीसीचा फुल फॉर्म आहे व्हेंचर कॅपिटलिस्ट. ही एक सेपरेट छोटी मोठी मध्यम खूप मोठी आकाराची एक कंपनी असते, एक संस्था असते. तिथे एखादा माणूस त्याच्या संस्थेचा जो प्रमुख असतो तो ऑलरेडी, जसं एंजल इन्व्हेस्टर म्हटलं मी, तसं समजा मी सौमित्र सरांकडे एंजल इन्व्हेस्ट केलं, माझे माझे पैसे आहेत, मला कोणाला उत्तर नाही द्यायचं. तसं माझ्यासारख्या लोकांना तो ऑलरेडी आपल्या संस्थेमध्ये ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून रजिस्टर करून घेतो. पण त्या व्यक्तीचं काम असतं की बिझनेस आयडेंटिफाय करून त्याची माहिती घेऊन त्याच्यात त्यांना काही तथ्य दिसलं तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो असं त्याच्या संस्थेत ज्यांनी इन्व्हेस्टर म्हणून नोंदणी करून ठेवल्यात किंवा जे इंटरेस्टेड आहेत त्यांना ते बिझनेस प्रपोजल त्यांच्याकडे ठेवायचं. ते बिझनेस प्रपोजल इव्हॅल्युएट करायची जबाबदारी त्या व्यक्तीची असते. आणि मग ज्यांनी ज्यांनी त्याच्या त्याच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे म्हणजे तो ऍज अ फॅसिलिटेटर असतो की तो बिझनेस इव्हॅल्युएट करून ह्या सगळ्या 4, 5, 10, 100, 200 लोकांचे त्याच्याकडे आलेले जे पैसे असतील ते त्या कंपनीमध्ये गुंतवतो. आणि ते संस्थात्मक लेवलला होतं म्हणून त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात. जे इंडिव्हिज्युअल लेवलला होतं त्याला एंजल इन्व्हेस्टिंग म्हणतात. बाकी कर्ज देऊ करणाऱ्या तुम्हाला बँका आहेत, एनबीएफसी आहेत म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन जे म्हणतात ते. हा झाला ज्यांच्याकडे तुम्ही भांडवल मागायला जाऊ शकता. इन्क्युबेटर्स हा एक सुंदर प्रकार आहे जिथे बरेच, आणि हे थोडस मदत ह्या पातळीवरती चालतं की ही मंडळी सुरुवातीच्या काळचे तुमचे काही जे खर्च असणार ना, जिथे तुमचं अजून महसूल सुरू झालेला नाही म्हणजे अजून प्रॉडक्ट बनलाय किंवा बनायच्या स्टेज अजून ते सर्वाय व्हायचं आहे. आणि ह्या सगळ्याच्या ज्या काही सोकाल प्रसूती वेदना असतात त्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला ही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. मदत म्हणजे तुम्हाला ते एखादं मूल जन्माला घालण्यासारखं, इन्क्युबेट करण्यासारखं, म्हणून तो शब्द आहे इन्क्युबेटर. काय करतात ही मंडळी, तर तुम्हाला कमी खर्चात जागा उपलब्ध करून देतील, कमी खर्चात इलेक्ट्रिसिटी बिल अरेंज करून देतील. काही तुमचे समजा काही लायसन्सिंग वगैरे लागणार असेल एखाद्या पर्टिक्युलर बिझनेससाठी, तर सरकारी यंत्रणांकडून ते लवकरात लवकर कमी तासामध्ये मिळवण्याचं ची मदत ते करून देतात. आणि अशी किंवा जागा आहे आमच्याकडे तर तिकडे तू थोडा वर्षभर काम करून तुझा बिझनेस रोल ओव्हर होईस तोवर तू इथे काम कर, याचा तुला काही
फार जास्त खर्च मार्केट रेटने त्याचे पैसे द्यायला लागणार नाही, जे सुरुवातीच्या काळात खरंच फारच गरजेचं असतं. अशा पद्धतीने ही मंडळी काम करतात. ऍक्सिलरेटर हा त्याचाच एक पुढचा प्रकार आहे, की जिथे समजा तुला नवीन एक मार्केट शोधून दे, एक टेरिटरी शोधून दे, तिकडे कोणतरी एक ओळखीचा माणूस अ, जो तुझा एक करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकेल, तुला त्या एरियामध्ये तुझं प्रॉडक्ट फिट बसेल का नाही, कुणाकडे तू गेलास तर त्यांच्याकडून तुला व्यवसाय किंवा व्यवसाय संबंधीची महत्वाची माणसं, व्यक्ती, नेटवर्क इफेक्ट वगैरे हे सगळं अरेंज करून देतील, ते ऍक्सिलरेटर्स मध्ये येतं. त्याचा अबाउट इट. इन्क्युबेटर म्हणजे लिटरली अंड जसं इन्क्युबेट केलं जातं तसंच आहे. म्हणजे उभवणे, तुमची कल्पना, तुमची व्यावसायिक जे तुमचं स्वप्न आहे त्याच्या मागची जी कल्पना आहे, त्या स्वप्नाला कल्पनेला मूर्त स्वरूपात आणण्याआधी परफेक्ट. जी योग्य स्टेज आहे त्या स्टेजला आणणे. याच्यात सुद्धा बरेच असे जार्गन आम्ही म्हणतो. जार्गन म्हणजे परिभाषा. जार्गनचा अर्थ काय तर परिभाषा. तुम्हाला त्या त्या व्यवसायाची परिभाषा शिकून घ्यायला लागते. तर त्या परिभाषेमध्ये MVP वर एक स्टेज आहे प्रॉडक्टची. तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट बनवला, सॉफ्टवेअर असो किंवा कुठलाही असो, त्याला एक MVP, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट म्हणतात त्याला. बीटा स्टेज म्हणतात, व्हायबल स्टेज म्हणतात, नंतर टेस्टिंगला म्हणतात, गो टू मार्केट म्हणतात. या सगळ्या परिभाषा आहेत. हे काय वेगळं नाहीये काही. जसं एखादी आपण घरी भाजी एखादी गृहिणी बनवते, एखादी सून सासूकडनं तिच्या शिकते आणि पहिल्यांदा बनवते घरी भाजी. तर सासू मी पहिली करून पाहिली आहे पहा, किंवा त्यांच्याकडून त्याला म्हणतात KTP म्हणतात, म्हणजे नॉलेज ट्रान्सफर प्रोसेस. ही सगळी परिभाषा आहे. तर ही परिभाषेतनं हे तुम्हाला इन्क्युबेटरला जर गेलं आपण, तरी परिभाषा आपल्याला रेडीमेड शिकायला मिळते. तर मी आज जरूर सांगेन की माझ्या वेळी मी स्वतःच केलं चालू, सगळं असं केलं तसं केलं. आता ही खूप मोठी सोय उपलब्ध आहे. तर जे जे हो. नवीन लोक येत आहेत, तर हम्म. त्यांनी अशा इन्क्युबेटरचा सहारा जरूर घ्यावा. बरोबर. तर मला माहिती असलेली दोन चार इन्क्युबेटर्स तुम्हाला पुण्यातले सांगतो. की PCSIC म्हणून एक इन्क्युबेटर आहे. पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर. इथे काय करा, तुमचं स्टार्टअप असेल तर फक्त एवढंच रिक्वायरमेंट आहे की स्टार्टअप रजिस्टर करणे. आता स्टार्टअप म्हणजे काय, तर सुरुवात करणारी आपण करतो ती स्टार्टअप असते पहिल्यांदा करत असतो तर. आता स्टार्टअपला काळ 10 वर्षाचा दिलेला आहे. 10 वर्ष तुमचा स्टार्टअपच असतो, म्हणजे व्यवसाय जाण्याकरता, पुढे जाण्याकरता. तर हे स्टार्टअप जर तुम्ही अशा ठिकाणी रजिस्टर सरकारची साईट आहे, मला वाटतं काहीतरी DTC अशी काहीतरी साईट आहे. एनिवे, तुम्हाला ती साईट मिळून जाईल. पण त्याच्यावर जर रजिस्टर केलं तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त थोडं लागतं. PCSIचं तुम्हाला सांगतो की PCSIC मध्ये उत्तम फॅसिलिटी आणि कोवर्किंग स्पेस तिथे मिळते. तुम्ही कोवर्किंग पण नाव ऐकलं असेल. कोवर्किंग म्हणजे एकत्र बसून करायची जागा. म्हणजे पूर्वी हा टेबल स्पेस कन्सेप्ट होता वीवर्क. किंवा केबिन स्पेस, त्याचं थोडंसं उत्तम रूप. आणि तिकडे काय म्हणतो, वीवर्क जो बिझनेस होता, काय म्हणला, वी वर्क म्हणून जो बिझनेस आहे ना, हा तसं. हा तिथे तो तुम्हाला भाड्याने इंटरनेट, WeWork, जागा ह्या WeWork तेव्हा आहे, बरेच आहेत. मिळतं. हा स्मार्ट हा वर्क्स आहे, WeWork. बरोबर. TSIC मध्ये सरकारचं ते आहे, हे सरकार फंडेड. आणि इकडे साधारण तिथे 1.5 वर्षाला ते फक्त 5,000 रुपये घेतात. सो हो. इट इज व्हेरी चीप. 18 महिन्याकरता 5,000 रुपये प्रमाणे, म्हणजे खूपच नॉमिनल पैशात तुम्हाला ते मिळतं. फक्त त्यांच्याकडे रजिस्टर व्हायला लागतं आणि ते करायला लागतं. आणि तिकडे अजून एक फायदा होतो की तिकडे मेंटर्स पण काय काय असोसिएटेड असतात अशा हम्म. ठिकाणी. त्यामुळे ते पण तुम्हाला एक ऍडव्हान्टेज मिळतो. बरोबर सगळ्या जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की आमच्या निवडक उद्योगामध्ये सहवास आहे सहउद्योजकांचा, तसा हा तुम्हाला सहवास पण तिकडे नवीन चालू करणाऱ्या मुलांचा मिळू शकतो वगैरे, असा हा फायदा आहे इन्क्युबेटरचा. तर हे जरूर करावं, हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या नवीन डोक्यात काही आलं तरी हे तुम्ही जरूर करा. ही गुंतवणूक करायलाच पाहिजे आपण. तर मल्टिपल टॅपिंग सोर्सेसमध्ये VC एंजल्स त्यांनी सांगितलं, परफेक्ट सांगितलं. आणि याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला मिळतं म्हणजे शार्क टँकमध्ये. तुम्ही शार्क टँकमध्ये बघितलं तर ते सगळे एंजल्स आहेत सगळे, बरोबर आहे की नाही. ते गुंतवतात पैसे, तुम्ही बघा चक्क हो. तुम्हाला मिळेल. हा. परंतु असं नाही की तुम्हाला एंजल इन्व्हेस्टिंगला जायला पाहिजे. हा. कारण त्याच्या बरेच वेळा बोलतात इक्विटी डेप्ट हे बोलतात है ना, हो. डेट. हो. तर व्हॉट इज दॅट. परवा ते एका मुलीचं तुम्ही बघितलं असेल. ती मुलगी कॉस्मेटिक्स बनवते दिल्लीत, आणि तिने एक केलंय, घरी जाऊन ते मेकअप काहीतरी करतात ते. तर तिने ते मागितलंय 70, असं मागतात ना, 70 लाख रुपये तुम्हाला मी 5% इक्विटी देईल. हम्म. तर 5% इक्विटी म्हणजे 70 लाख रुपये फंडिंग पाहिजे, आणि तुम्हाला इक्विटीमध्ये तुम्हाला फायद्यातला माझा 5% हिस्सा देईल, असा अर्थ आहे तो. हं. मग ते म्हणलं की नाही तुला मी अमुक देईन. त्यांनी निगोशिएट केलं थोडंसं.
की अमुक अमुक पैसे मला 10% दे. मग ती म्हटली की एक काम करा, 35 लाख रुपये मला तुम्ही इक्विटीने द्या, 35 लाख रुपये तुम्ही डेटवर द्या. डेट म्हणजे कर्ज, काही नाही त्यात वेगळं. डेट समजून घ्या, कर्ज, आणि त्याच्यावरती फिक्स मग त्याच्यावरती रिटर्न पाहिजे. मग त्या जो एंजल इन्व्हेस्टर होता, जो नाव विसरतो मी त्याचं, तर त्यांनी सांगितलं असं की मग मला हे जे पैसे आहेत हे 2 वर्ष मला गॅरंटेड पाहिजे रिटर्न. म्हणजे हा मला रॉयल्टी सारखा आहे, कारण त्याचं नाव होतं शादी.कॉमचं कोण रे स्टार्टिंग. अनुपम शादी डॉट मित्तल. कॉम हा, अनुपम मित्तल. मग तोच होता वाटतं, हा अनुपम मित्र असेल. एनिवे, तर त्याला असं ते असं तर हे गडबडून जायला जाता कामा नये आपण याकडून. तर या साधारणपणे अशा गोष्टी केल्या की आपल्या या गोष्टी कळतात. सर, जर आपल्याला इझिली जर लोन अवेलेबल असेल, तुमचं 5-10 लाखाचं जर तुमचं होणार असेल, डॉक्युमेंट असतील, आणि जर कल्पना क्लिअर असेल, तर तुम्ही लोन एजन्सीकडे जा ना. मी बीवायएसटी कायम सांगतो लोकांना, पुण्यामध्ये आमच्याकडे बीवायएसटी म्हणून संस्था आहे, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट. तर बीवायएसटी काय करतं, ही बीवायएसटी एक एनजीओ आहे फक्त. तर निशांत सारख्या व्यक्तीला समजा बॅग मॅन्युफॅक्चरिंगचं वसईला युनिट चालू करायचं आहे, पुण्यात करायचं आहे, मुंबईमध्ये बीवायएसटी नाही, पण दुसरी असू शकते संस्था. हं? तर सरकारकडनं विना म्हणजे विदाऊट गॅरेंटर आणि विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी, म्हणजे कुठलंही काही तारण न तारण न ठेवता, ठेवता. काही तारण न ठेवता तुम्हाला हे कर्ज मिळू शकतं. आणि याच्यात सगळं जे आधी बँकच देते. बँकेकरता हे टार्गेट असतं की तुम्ही वर्षभरात एवढं एवढं पैसे तुम्ही द्यायला पाहिजे. प्रत्येक बँकेला असतं 100 कोटी, 200 कोटी. मग त्यांनाही ते पूर्ण करायचं असतं. फक्त ते एनपीए होऊ नये. एनपीए म्हणजे काय, नॉन पेइंग ऍसेट, नॉन नॉन परफॉर्मिंग. परफॉर्मिंग ऍसेट, म्हणजे बुडवणारे पैसे बुडवणारे बुडीत खात्यात युनिट जाऊ होऊ नये नये. ते. म्हणून फक्त बँक जरा सावधपणे घेते. तर त्याच्या बाबतीत हा, बुडीत खात्यात जाणार, बरोबर आहे. तर ते जाऊ नये म्हणून बीवायएसटी सारखी संस्था जी आहे, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, ही मध्ये मदत करते उद्योजकाला. निशांत समजा गेला आणि बीवायएसटी कडे आला, तर पहिले काउन्सिलिंग होतं, त्याचे डॉक्युमेंट चेक केले जातात, आणि त्याला सगळ्या प्रकारे मदत केली जाते की प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, काय करायचं, काय नाही वगैरे. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा करून दिला. आमच्याकडे मेंटर्स आहेत, हे लोक मेंटर लोकांचं, मी पण त्यात एक मेंटर आहे. तर हे पण करून दिलं जातं. आणि तुम्हाला कर्ज बँकेकडनंच मिळतं. पण बँकेकरताही सेफ असतं की बीओएसटी कडनं आलं म्हटल्यानंतर ही केस नक्की चांगली केस आहे, त्याला समजावून दिलेला असा साधारण त्याच्यामध्ये अर्थ आहे. तर या अशा एजन्सीज थ्रू तुम्ही बँकेचा फायनान्स जरूर घ्या. कारण बँकेच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा हे असं आहे की तुम्ही कोटी रुपये जरी प्रॉफिट कमवलात तरी त्याच्यामध्ये इक्विटी शेअर नाही, हे लक्षात घ्या. तर इकडे एंजलकडनं घेताना आपल्याला सोपं वाटतं की आपल्याला काही करायला लागत नाही, डॉक्युमेंट नाही वगैरे असं वाटतं आपल्याला. परंतु एंजलचं 5% सेन्सिबल, काही छोटी नाही अमाऊंट. परवा एका माणसाने एका मुलीने बघितलं की मागितले अरे पैसे 70 लाख रुपये 25% इक्विटीने. सो व्हॉट इज दॅट. त्यांनी दिलं नाही तर अर्थात ते म्हणले की हे तुमचं चुकतंय गणित सगळं. 25% इक्विटी म्हणजे काय झालं, काही अर्थच नाही ना. म्हणजे उद्या जर कंपनी मोठी झाली आणि 200 कोटीची झाली, आणि 200 कोटीवरती समजा 15% प्रॉफिट कमवला, 30 कोटीचं कमवले, तर 30 कोटीचे बसल्या बसल्या 7.5 लाख रुपये, 7.5 कोटी त्याला मिळतील एंजल इन्व्हेस्टरला, ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट, 70 लाख रुपये गुंतवले. सो अनरिजनेबल गेन होऊ शकतो, होतोय. पण त्याच्यापेक्षा डेट फंडिंग चांगलं असतं. त्याच्यावरती फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. काही बोलायचं तुला त्याच्यात? नाही म्हणजे मागे आपण ते माझ्या एका टेनंटचं बोललो, तिला आज 5-7-10 लाख रुपये पाहिजे आणि ती 25% रेव्हेन्यू मध्ये शेअर द्यायला तयार आहे. मी हा, म्हटलं इक्विटी अरे. रेव्हेन्यू शेअर म्हणजे काय, हा. इक्विटी झालं. हा म्हटलं 10,000 रुपयाचं तुझं डेलीचं कलेक्शन असेल तर त्याच्यातले 2,500 रुपये तू देणार. म्हटलं काय इथे 30% जेव्हा आपल्याला आयटी भरायला लागतं तेव्हा आपल्याला किती दुःख होतं. आणि वादच नाही. सॅलराईड लोकांसाठी तर ऑप्शन पण नाही ना, सॅलरी मधूनच कट होऊन बाकीचे पैसे येतात. म्हणजे म्हणजे लोकांना तो पेन पॉईंट समजायला पाहिजे की तुम्ही त्या नंबर्स वरती कसे काय अराईव्ह झालात की मला आज 10 लाख रुपये दिले तर मी तुला माझ्या नफ्यातले 25% किंवा माझ्या महसुलातले 25% काढून देईन. आणि अजून एक मुद्दा म्हणजे सुरुवातीला धंद्याची गॅरंटी नसते म्हणून तो प्रत्येकाचा चॉईस आहे, तो कसा घेईल तो. इक्विटीमध्ये जसं सौमित्र सर हो. म्हणाले की नफ्यामध्ये तुम्हाला भागीदारी द्यायची असते, तो जर बिझनेस डुबला तर तुम्हाला कोणी लिगली तुमचा कोण गळा पकडू शकत नाही. ठीक आहे. पण मग जर तो चालला तर तुम्हाला ते सततचं म्हणजे तुमच्या नफ्यातला सततचा पैसा त्या व्यक्तीकडे जाणार आहे. कायमचा. वर्सेस वर्सेस तुम्ही जेव्हा डेट म्हणजे जेव्हा कर्ज म्हणतात ते तुम्हाला आता बँका समजा ज्या काही टक्क्यांनी कर्ज देत असेल तसंच एखादा एंजल इन्व्हेस्टर त्याच्यापेक्षा 1 किंवा 2% कमी नाही, पण मग तुमचा धंदा चालू न चालो
तिथे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. इक्विटीमध्ये धंदा नाही चालला तर पण तुमचा गळा नाही पकडू शकत, पण चालला तर सततच तितक्या टक्क्याचे नफा तुम्हाला बाजूला काढून त्या व्यक्तीला द्यायचा. कर्जामध्ये तुम्हाला काय तुमचा नंतर धंदा चालला तर त्याच्यातले पैसे काय द्यायचे नाहीत, एकदा तुम्ही त्याचं कर्ज फेडलं की झालं विषय. असे दोन भाग आहेत. बरोबर आहे. म्हणजे हम्म. आयडियली काय असावं, स्प्लिट असावं. हो. स्प्लिट हा. फंडिंग. तर हो, म्हणून त्यात ते सुद्धा तुम्ही जे एक सांगितलं दहा की लाख घेतोच हा, आपण. हो नाही, त्यांनीच जे म्हटलं की 35 लाख तो म्हणाला तुला काहीतरी इक्विटी देतो आणि 35 लाखाचं हो मी तुला डेट देतो. हो. तर स्प्लिट असावं आणि असतंच आपलं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला समजा 10 लाखाचा जरी उद्योग उभा करायचा झाला तरी पुढे सुरुवातीला आपलं फंडिंग काहीतरी लागतंच त्याला. समजा पंचवीस बरोबर. टक्के लागले पैसे, तर 25% आपण कोणाकडे तरी कर्जच घेत असतो ना. बरोबर. तर हा एक पहिला मुद्दा आहे. इन्क्युबेटर आपण याच्याबद्दल बोललो थोडंसं. हम्म. तिसरं मुद्दा बघूया आपण त्यातला, की गव्हर्नमेंट अंतर्नशिप प्रोग्राम जरूर करा. आपण कधी कधी हम्म. ना खूप वेळा या हलक्यात घेतो की हम्म. गव्हर्नमेंटचे काय आहे. असं काही नाहीये. एमसीडी सारखी संस्था आहे, महाराष्ट्र सेंटर फॉर आंतरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट. माझ्याकडे आता आपले वाकडे सर आहेत माहिती आहे तुला, आपल्या हो ग्रुपचे मेंबर आहेत हो हो हो. आपल्या. वाकडे सरांनी सोलरचा खूप चांगला उद्योग उभा केलाय. वाकडे सरांचा आधीच प्रिंटिंगचा व्यवसाय होता. त्यांना हम्म. अनेक वर्ष झटल्यानंतर कळलं की यात काय खरं नाही प्रिंटिंगच्या उद्योगात. मग आपण दुसरं काहीतरी करावं म्हणून त्यांनी सोलरच्या बाबतीत त्यांनी सुरू केलं, सोलरचं काम सुरू केलं. तर सोलरचा त्यांनी कोर्स केला होता, एमसीडी मध्ये केला होता. हो. महाराष्ट्र सेंटर फॉर आंतरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे कव्हर होतात. एक तर टेक्नॉलॉजी मिळते, शिवाय तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टचं ज्ञान मिळतं, आणि शिवाय एजन्सीज बद्दल पण बहुमूल्य माहिती मिळते की आपण कुठनं पैसे उभे करता येतात, काय होतात. तर हे हम्म. जरूर बघा. डीआयसी हम्म. पेपरमध्ये सतत माहिती येत असते याची विविध कार्यक्रमांची. तर तुम्ही नाही, जर तुम्हाला कळलं तर तुम्ही डीआयसी मध्ये जा. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, पुण्याचं म्हटलं तर ॲग्रिकल्चर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे. तुमच्या तुमच्या जिल्ह्यांचं तुम्ही बघू शकता कुठे असेल तिथे. स्टेट्स असेल तरी तुम्ही बघू शकता हे. पण ते करायला पाहिजे. गव्हर्नमेंट अंतरप्रिन्योरशिप प्रोग्राम्स आपण जरूर करायला पाहिजे. त्याशिवाय हे करू नका. म्हणजे तुम्हाला बरंच वेळ असं चॅलेंजमध्ये फंडिंग मध्ये असं दिसतं की पैसे लागतात आणि कमी पडले, पैसे कमी गेले, हा पण एक मोठा चॅलेंज आहे. पूर्वी सुनील गावस्कर एकदा म्हणला होता की बॉलर कॅप्टन होतो ना, तेव्हा एक तर तो खूप जास्ती बॉलिंग घेतो, उदाहरणार्थ बिशन सिंग बेदी, आणि खूप कमी बॉलिंग घेतो, उदाहरणार्थ कपिल देव. तर ते तसं होऊ शकतं. आपण जास्ती पैसे उभे करून खर्च करतात लोक, आणि कधी कधी कमी खूप घेतात. असं पण तुमचं नक्कीच होऊ शकतं या बाबतीत. तर हे करूया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट एबल टू कॅल्क्युलेट ओन फंडिंग रिक्वायरमेंट. बरोबर. आपण याच्यावर सुद्धा एकदा घेऊच या. म्हणजे हम्म. आपण मागे घेतलेलं आहे, पण एखादा डमी काय पुढे कधी होईल तेव्हा बघूया. हम्म. वाकडे सरांना आपण रिक्वेस्ट केली होती ना, तुमचं काढूया म्हणून. बघूया. लेट्स सी हो. कोणाचं काय होते किंवा काय. तर बरोबर. एक ऍक्च्युली फंडिंग किती पाहिजे मला, म्हणजे पैसे मला लागणार हो आहेत किती, हो. हे काही काढत नाहीत लोक. म्हणजे हा. सीए कडे जातं म्हणते एवढं मला लोन पाहिजे. हे लोन पाहिजे म्हणजे काय, फक्त मशिनरीचं. आमच्याकडे काय उद्योजकीचं आम्ही कायम बोलतो, उद्योजिका तिचं कायम बोलतो की तिने 15 लाखाचं कर्ज घेतलं, आणि मग ती मशिनरी येणार कुठे म्हणून जागा घेतली, गाळा भाडं घेतला. मग कर्ज उभं केलं हे सगळं. अं, गाळा भाडं घेतलं, ते भाडं चालू होतं, सीसी सँक्शन झाली, कर्ज सँक्शन झालं. कर्ज सँक्शन झालं, मग मशिनरी याला 3 महिने गेले, भाडं चालू. हा. मग मशिनरी आली. मशिनरी आल्यानंतर कळलं की अरे, या मशिनरी लागणारा कॉम्प्रेसरच नाही याच्यात. लागतो का कॉम्प्रेसर याला? मग कॉम्प्रेसर लागतो का, मग कॉम्प्रेसर आणि दुसरं जे होतं त्याला कुलिंग टॉवर पण लागतं, कारण मोल्ड आहे. त्या मोल्ड वरती पाणी सर्क्युलेट करावं लागतं. बरोबर. तर हे काहीच केलेलं नाही, कारण नुसती कल्पना डोक्यात आणि ही माहिती काढलेली प्रत्यक्ष. याच्यातच पुढचा पॉईंट येतो की लॅक ऑफ ऍक्च्युअल बिझनेस रनिंग एक्सपिरियन्स. परत मी सांगतो की, परत एकदा मी सांगेन, एंड टू एंड आमचा एक पॉडकास्ट आहे येस. येस. त्याच्यावरती. याला इतकं महत्व आम्ही देतोय कारण वी फील दॅट इज अ क्रक्स, सगळ्याच्या मध्ये तो मध्यभागी आहे तो बसलेला. आणि बरोबर. तुला मला निशान सांगायला आवडेल, परवा हा. शनिवारी मी त्या ई चाय, आमचा ग्रुप जो आहे ना, एक हो. ई चाय नावाचा ग्रुप आहे. तर त्याच्यावरती हे असं सतत काय काय चाललेलं असतं. तर तिकडे एका माणसाने तिकडे 5 बिझनेस प्रेझेंट करायला देतात ते छोटे छोटे, 2-2 मिनिटात. तर एका माणसाने सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या एका स्टार्टअपची माहिती दिली. तर ते काय ओके. करतात, इंटर्नशिप असतानाच ते ऍक्च्युली ऑन साईट प्रोजेक्ट एक्सपिरियन्स देतात. आपण जे म्हणतो बरोबर. तेच, हो. की इंटर्नशिप नुसतं चूक लावतात, काय अर्थ नसतो कॉलेजच्या इंटर्नशिपला. पोरं हो. सुद्धा ते भरायचे म्हणून भरतात, आणि हो. इंटर्नशिप कम्प्लीट झाली दाखवतात. हो. पण हो. ऍक्च्युली जे बिल्डर्स लोक असतात सिव्हिलमध्ये, ते तर हम्म. सिव्हिलला बिझनेस रेडी कॅन्डिडेट लागतात. बरोबर. हा.
तर बिझनेस रेडी म्हणजे टेक्नॉलॉजी रेडी, तर ते केलेले लोक हे साईटला हे करतात आणि त्यांच्याकडे सगळे प्लेसमेंट सगळे 100% व्हायला लागले. म्हणजे आपण जे हा म्हणतोय त्याच एक्सपिरियन्सवरती बेस्ड एखादं स्टार्टअप चालू केलेलं आहे. सो लॅक हा ऑफ बिझनेस एक्सपिरियन्स असल्यामुळे माहितीच नाहीये की या धंद्यात काय काय लागणार आहे. हम्म काय काय लागणार आहे, मग मला एलिमेंट्स पुढे माहिती आहेत. मग एलिमेंट्स हम्म माहिती नसल्यामुळे मला कॉस्टिंगच माहिती नाही त्याचं. मग कॉस्टिंग नसल्यामुळे फंडिंगची रिक्वायरमेंट चुकते. आणि इकडे मग गव्हर्नमेंट संस्था असतात ना, मी बीवायएसटी पासून पण लोकांना सावध सांगतो. आबूचं आम्ही कॅन्सल केलं तर आवाज हा तर मला काय आवड आहे का बीवायएसटी मध्ये हे करणं तिचं, तर लगेच झालं हा असं. पण हा नंतर लक्षात आलं ती पण थोडीशी ड्राईव्ह वरती गेली ना, हे करू ते हा करू. ह्यांना माहिती नसतं रे, तरुण असतात त्यांना काय कळत नाही. तर तिने कोटेशन आणलं. मी म्हटलं कोटेशन हे आणलं ते काय आहे, स्प्लिट करून पाहिजे कोटेशन. मग असं तसं 5-7 गोष्टी मीच घरात तिला आधी मेंटरिंग केलं. म्हटलं हम्म. आता वी आर नॉट स्टिल रेडी. बरोबर. तर आपण, मग ती म्हणली मग ते काय होईल तिकडे ते होईल. म्हटलं, त्याचा काही प्रश्नच नाही म्हटलं. त्यांना ते त्यांचा जॉब करतात, आपण आपला जॉब करतो. बरोबर. तो काही विषयच नाही म्हटलं बाकी काय. हम्म. तर त्यामुळे लेट अस नॉट डू इट राईट नाऊ असं आम्ही ठरवतोय. मग बरोबर. तुला हे सांगतोय की तेच. म्हणजे असं पण करून आपण ठरवूया. मग मी तिला म्हटलं की आपण अजून जर जास्ती मोठं विचार करूया हम्म. आणि जास्ती चांगलं करूया. तर तिने जास्ती मोठा विचार केला की 2 मजली स्टुडिओ करायचा आहे आणि त्याच्याकरता हम्म. काय करायला लागेल. दॅट इज अ राईट थिंकिंग म्हणजे. बरोबर. तर दिस इज व्हॉट वी फील हम्म. अबाउट फंडिंग चॅलेंज फक्त बरोबर. हे आहे. हो. अं, तर तुला काय अजून ऍड करायचं हो, असेल? दोन गोष्टी सर. जे जार्गन्स आहे ना, ह्याचे दोन्ही बाजूचं जरा आपण मांडणी करायला हवी. कोणतरी इंडिव्हिज्युअल तुमच्या ओळखीत असेल किंवा फॉर दॅट मॅटर निवडक मध्ये आम्ही तो मुद्दा लावून धरलाय की हो. म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते तेही सांगतो की तुम्हाला जर माणूस तुम्हाला ज्या भाषेत समजतोय त्या भाषेत जर तो तुम्हाला एखादा विषय, लेट्स से आता इथे आपण फंडिंग म्हटलं, समजावू शकला नाही, तर त्याला स्वतःलाच तो समजलेला नाहीये असं गृहीत धरायला हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कुठेतरी सेमिनारला जाता किंवा म्हणजे त्यांच्याकडे ते काय करतात हे माहिती देण्यासाठी ते स्टिप्युलेटेड 1-1.5 तासाचा अवधी असतो. मग 1-1.5 तासाच्या अवधीमध्ये ते त्यांचं आउटलाईन तुम्हाला सांगू शकतात, पण ते आउटलाईन सांगताना वेळेच्या अभावी त्यांना त्या शब्दांचा उच्चार करायला लागतो आणि म्हणून त्याची फोड त्या वेळेला करून सांगण्या एवढा अवधी नसतो आणि म्हणून आपल्याला ते काहीतरी अगम्य आहे असं वाटतं. तर मी दोन्ही पद्धतीने सांगतोय की निदान निवडक मध्ये आम्ही तो प्रयत्न करतोय की आम्हाला ते शब्दही तुम्ही शिकून घ्या आणि मग त्या शब्दांचा अर्थ काय ऍक्च्युअल बिझनेस मध्ये तुमच्या माझ्या भाषेत त्याचा अर्थ काय. जसं सरांनी सांगितलं की बूट स्ट्रॅपिंग या शब्दाचा अर्थ काय, तर स्वतःच्याच पैशाने स्वतःचे जोडे जे काही सगळा त्रास होणार आहे तो स्वतः दुसऱ्याचे कोणाचे काही पैसे न घेता बिझनेस एका एका अशा लेवलला आणा की जिथे तुमचं काहीतरी प्रॉडक्ट विकलं जात आहे, काही लोकांना आवडत आहे, काहीतरी महसूल यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही सुरुवातीला प्रॉफिटेबल नसू शकता कारण सुरुवातीला जागा ह्या होतं माणसं याच्यासाठी पैसे लागलेत आणि अजून तेवढे तुमचे प्रॉडक्ट विकलं जात नाही जेणेकरून तुम्ही प्रॉफिटेबल आहात. पण तो त्या बूटस्ट्रॅपिंगचा अर्थ आहे. तर दोन मतप्रवाह असे मांडतोय की त्या शब्दांमध्ये काहीही रॉकेट सायन्स नसतं. फक्त कोणीतरी तुम्हाला सीएसीचा अर्थ कस्टमर ऍक्विजिशन कॉस्टचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत समजावून सांगू शकत नाही म्हणून तुम्हाला वाटतं की हे काहीतरी अगम्य आहे. तर ते अगम्य आहे असं भासून घेऊ नका. आणि तुम्ही ज्या ठिकाणी हे सगळं ऐकता तिथे तिथे त्यांना ते जे काय करतात ते सांगण्याच्या वेळी प्रत्येक या छोट्या छोट्या गोष्टींची फोड करून सांग. आता तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय, तुम्हाला सीएनबीसी वरती बोलवलं तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देतो, तुम्ही टॉप लाईन बॉटम लाईन हे शब्द वापरले, तुम्हाला 10च मिनिटं बोलायचंय मग तुम्ही वापरणार ना. ज्यांना समजून घ्यायचंय तो तो स्वतः माहित करूनच घेईल त्याच्याबद्दल. पण त्याच्यामध्ये काहीही अगम्य आहे असं कुठेही जगात काही नाही ज्याच्याबद्दल आपण 10 मिनिटं वाचलं 4 जणांना विचारलं तर आपल्याला समजणार नाही. हा, तो मे बी त्याच्याकडे वेळ पाहिजे तुमच्या भाषेत समजायला. आम्ही तो प्रयत्न करतो आहोत निवडक मध्ये. तर ते दोन्ही बाजूने म्हणतोय की आम्ही तो प्रयत्न करू, काही लोक तो प्रयत्न करणार नाहीत आणि त्याच्यामध्ये अगम्य काही नसतं. त्यामुळे एखादा माणूस जार्गन मध्ये बोलतोय म्हणून ब्लँकेट अप्रोचने त्याच्याबद्दल काहीतरी असूया बाळगून त्याच्याकडे जायचंच नाही असं नाही. आपलंही काहीतरी काम आहे की स्वतः माहिती घ्यायची. मी फायनान्स फील्ड मधून येत नाही, सौमित्र सर फायनान्स फील्ड मधून येते, पण त्याच्यामध्ये अगम्य असं काही नाही. गुगल केलं की सगळं समजतंय. दॅट्स अबाउट इट. इव्हन जार्गन म्हणजे सुद्धा काय तर परिभाषा, तरी बस. हे समजून घ्यायला पाहिजे. थोडासा आता विचार तुम्ही केला
हो. आता थोडस. तुम्ही MCED म्हटलंय तर तो शॉर्ट फॉर्म आहे तो, ज्याला माहीतच नाही हे कशाबद्दल हो चाललंय ना. तर त्याच्यासाठी तो जार्गन आहे. हो ना. असं. हो, आणि आपण असं. थोडस जर मेंदूला त्रास दिला म्हणजे आम्ही आता आमचं कामच आम्ही समजतो ते. म्हणजे तर तो व्हॅल्यू क्रिएशनसाठी पण मला बराच प्रश्न पडला. तो व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय हा, म्हणजे इटसेल्फ. मला मराठीमध्ये त्याचं खूपच जास्त चांगलं सापडलं. हम्म, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुणात्मक बदल करणे. बरोबर. दॅट इज व्हॅल्यू क्रिएशन. व्हॅल्यू बरोबर. क्रिएशन जास्त अवघड आहे समजायला. बरोबर. पण बरोबर. गुणात्मक बदल करणे हे आपलं दिसतं ना. दर्जात्मक बदल माझ्या आयुष्याच्या जगण्याच्या दर्जामध्ये बदल करणे व्हॅल्यू क्रिएशन पेक्षा खूप सोपं आहे. की मी पूर्वी माझे वडील मला सांगायचे, वडील दादरला चाळीत राहायचे पूर्वी. आणि नंतर जसे मुलुंडला ते आले राहायला 72 साली, बाबा दादा माझे. तर ते म्हणले की नळ सोडला आणि भळाभळा 24 तास पाणी हे म्हणजे आम्हाला म्हणजे लक्झरी. एकदम. तू मागे म्हणलं होतं ना तू कुठलं तरी ते वेगळ्या लेवलला जाणं त्याला काहीतरी शब्द आहे ना. आपण एक पॉडकास्ट केला होता त्याच्यावरती. एकदम अनस्केलेबल ऍडव्हान्टेज मिळणं काहीतरी होतं ना हा, ते. डिस्प्रपोर्शनेट ऍडव्हान्टेज. डिसप्रोपोर्शनल ऍडव्हान्टेज त्याला काहीतरी एक आपण पॉडकास्ट केलाय त्यात. पहिलाच पॉडकास्ट मला वाटतं की असा कुठला फॅक्टर आहे तुमच्यातला की हा. आहे ना. हो. म्हणजे तो तुम्हाला ऍडव्हान्टेज देतो आणि तो फार मोठ्या फरकाचा, म्हणजे हा लीप म्हणजे फ्रॉग म्हणतो ना आपण असं. हा, हा म्हणजे वडिलांना काहीतरी. मला असं जेव्हा जाणवलं हं. होतं, अरे केवढे हे बापरे. मला नाही कळू शकणार ते. पण त्यांना त्याच्यासाठी ते आठ रात्री पाणी येणार 15 मिनिटं भरून ठेवा ते हातपंप मारून भरायचे वगैरे वगैरे. इट्स अ ग्रेट थिंग. सो दॅट इज गुणात्मक बदल घडणे. सो दॅट इज व्हॅल्यू. सो व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय तर हे असं. एनिवे, तर असं आम्ही प्रयत्न करतच राहतोय. आणि येस. पुढले मोस्टली आपण नेक्स्ट टाइम जेव्हा घेऊ तेव्हा यातला पुढचा पार्ट घ्यायचा आहे की सेकंड इज चेंजेस इन रेग्युलेटरी नॉर्म्स. याच्यामुळे काय काय होऊ शकतं म्हणजे आपण बोलू याच्यानंतर. हा. आता नको बोला तर साधारणपणे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय टिळकांनी म्हटलं होतं ना तसं. टिळकांचं अग्रलेखाचं शीर्षक होतं हा. त्याचं. तर ते तसं सरकारचे डोके ठिकाणावर नसले किंवा कुठल्याही कारणास्तव त्यांनी नॉर्म बदलले तर हम्म. आपण नाही पळ काढू शकत. हम्म. तर हम्म. त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलणार आहोत. तुम्हाला आगाऊ सुतोवाच करून ठेवलाय मी. तर चालेल. नेक्स्ट फ्रायडे नेक्स्ट हो. पॉडकास्ट. आणि हो. तोपर्यंत तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा. येस. तो हे शोधतो मी, ते जार्गनचा एक व्हिडिओ शोधतो. आठवला मला आता, कुठे जार्गनचा तो एक व्हिडिओ शोधतो मी. चालेल. हा. चालेल. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय मग बोलूया आपण. हो. हो. करा.